विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या कैलासवासी सगो नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवंद्रा या ठिकाणी आपण तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। ज्याचे आयोजक आपला जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ परभणी च्या वतीने हे आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या कार्यक्रमासाठी जे विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना, तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे। जोरदार एकदा त्या विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवा जे विद्यार्थी आज या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय होगे सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे। होगे सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा। आता वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि वक्तृत्व स्पर्धेत आपल्याला बोलायचं आहे, तर त्या संदर्भातली ही एक स्पर्धा आहे। वक्तृत्व ही एक आज स्पर्धा आहे। आता जे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे त्या विद्यार्थ्यांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की स्पर्धेमध्ये काही नियम असतात, काही अटी असतात आणि आपल्याला जर जिंकायचं असेल, पहिलं पारितोषिक मिळवायचं असेल तर आपल्याला तसंच करावं लागते जे संबंधितांनी नियम घालून दिलेले आहेत। म्हणून आपली जी घंटा आहे, बेल आहे, जी इशारा बेल आहे, ती बेल वाजण्याच्या पर्यंतच आपलं जे काही मांडणं आहे ते आपलं मांडणं विस्तृतपणे मांडता आलं पाहिजे। आणि अशा स्पर्धा का आयोजित केल्या जातात? मग जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ असो किंवा मग आपले प्रस्तुत शाळा असो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी अशा स्पर्धा, आंतरशालेय स्पर्धा असतील किंवा भविष्यात तुम्ही गेल्यानंतर आंतर महाविद्यालयीन स्पर्धा असतील, तर अशा का आयोजित केल्या जातात की विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हे सुप्त गुण असतात, भरपूर विद्यार्थ्यांमध्ये असतात। बोलण्याची शैली असते, कौशल्य असतं, परंतु मग ते जर शाळेने असे कार्यक्रम ठेवलेच नाही तर नेमके ते कौशल्य दाखवतील कुठे? आणि म्हणून भविष्यामध्ये एखादा असं चांगला वक्ता घडावा, भविष्यामध्ये सुद्धा बोलका एखादा व्यक्ती निर्माण व्हावा, म्हणून ही शाळेनं हे अशा पद्धतीचं जाणीवपूर्वक कार्यक्रम ठेवलेले असतात। आता तुम्हाला वाटत असेल की आज आपलं म्हणजे तास असतात, तास सोडून आपण या ठिकाणी बसलेलो आहोत का तुमच्यामध्ये या कलागुणांचा विकास झाला पाहिजे। तुमच्यात जर या कलागुणांचा विकास झाला तरच या स्पर्धेच्या म्हणजे जे काही आयोजन आहे स्पर्धेचं ते सफल होतं। आणि म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांची जे कलागुण आहेत, विशेष करून हे आपल्या अशा बोलण्याचे कलागुण, तर याच्यामध्ये जे जे विद्यार्थी बोलू इच्छितात त्यांनी भाग घेतला पाहिजे। आणि अशा विद्यार्थ्यांनी त्याच्यात नेहमीच सक्रिय भाग घेऊन आपले जे गट्स आहेत ते जास्तीत जास्त कसं डेव्हलप करता येतील केले पाहिजे। मी सुद्धा आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि मी सुद्धा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये बोललेलो शाळेमध्ये, आणि हे बोलत बोलतच आता इथपर्यंत बोलत आहे। आणि म्हणून तुम्ही आता बोलात तर भविष्यात सुद्धा चांगलं बोलाल। या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्याचा जो हेतू होता मी तुमच्या समोर स्पष्ट केला। यानंतर गायकवाड सरांना विनंती करतो की पुढील सूत्रसंचालन करावे। पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासी सगो नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये बाहेरून आलेल्या सर्व परीक्षार्थी स्पर्धक आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ जी काही आपली परीक्षा घेत असतं 5वी ते 10वी पर्यंतची, तर हे जे काही मंडळ आहे हे मंडळ विद्यार्थ्यांच्या जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा, त्यांच्यामध्ये असलेले सुप्त गुण विकसित व्हावेत आणि उद्याचे भविष्यातले हे कलाकार, मोठे कलाकार, आज आपल्याला माहिती आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण काय करू शकतो, आपलं करिअर करू शकतो, आपण फार मोठे कीर्तिवंत, नामवंत आणि धनवंत होऊ शकतो। आणि मग ही भावना किंवा हा विचार लक्षात ठेवून जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करत असतो। वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करत असतो। तर सर्वप्रथम तालुका स्तरावर या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असतात आणि तालुका स्तरावरून जे विद्यार्थी पहिल्या क्रमांकाने आलेले असतात त्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर भाग घेता येतो। तर जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाने यावर्षी या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा आणि समूह नृत्य स्पर्धा या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। तालुका पातळीवर आजच सामान्य ज्ञान स्पर्धा नेसोवी विद्यालय पाथरी आणि वक्तृत्व स्पर्धा आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे, संपन्न होण्यास सुरुवात झालेली आहे। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय हुगे सर यांना मी अशी विनंती करतो
की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेले ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक अनुराध काळे सर यांनाही मी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर कस्तुरबा गांधी विद्यालयातील लोंढे सर आणि आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते देशमुख सर यांचे मी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. तर सर्वप्रथम मी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे व्यासपीठावरील मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमात रीतसर अशा प्रकारची सुरुवात करावी. येस. ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं मान्यवर या ठिकाणी पूजन करत आहेत. ज्यांच्या विचारानं किंवा ज्यांच्या कार्यानं आज आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे, हे अतिशय अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट आहे विद्यार्थिनींच्या दृष्टीनं. हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, वक्तृत्व स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि शब्द आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने यत्न करू असं संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. शब्द नसते तर पडल्या नसत्या आगीच्या ठिणग्या, आले नसते जवळ कोणी गेले नसते दूर. शब्द नसते तर शब्दांमध्ये फार मोठं सामर्थ्य असतं, किंबहुना तलवारीच्या धारीपेक्षाही शब्दांना अधिक धार असते असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि ज्यांचं वक्तृत्व मोठ्या प्रमाणात आहे किंवा आपण बघतो की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे किंवा जे काही महान असे वक्तृत्व किंवा वक्ते होते, त्यांनी आपल्या शब्दांच्या किंवा आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर सगळी राजकीय उलथापालट सामाजिक उलथापालट केलेली आपणाला दिसून येतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशा प्रकारचा नारा दिलेला होता. आणि आपल्या सैनिकांना सुद्धा ज्यावेळेस ते संबोधित करत असत त्यावेळेस सैनिकांमध्ये सुद्धा वीर या ठिकाणी रस किंवा वीरता या ठिकाणी त्यांच्या नसानसात किंवा रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये या ठिकाणी दौडत असे. आणि त्यामुळं वक्तृत्वाला किंवा अतिशय महत्त्वाचं जीवनामध्ये माणसाचं स्थान असतं. आणि जे पट्टीचे वक्ते असतात त्यांना कोणत्या देशाच्या याच्या सीमा नसतात, तर त्यांची कीर्ती सगळीकडे चौबाजूंनी या ठिकाणी पसरलेली असते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि हीच वक्तृत्व स्पर्धा घेऊन आपल्या विद्यालयामध्ये आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. तर स्पर्धक मॅडम, तुमची स्पर्धक आहे का? नाव नोंदणी केली का? आपली प्राथमिकचं कोण आहे? नाव आपले गट किंवा पहिला गट आणि 8वी ते 10वी माध्यमिक गट, दुसरा गट, अशा 2 गटांमध्ये आपण ही स्पर्धा या ठिकाणी घेणार आहोत. तर वेगवेगळ्या गटांसाठी वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रत्येकी 4 विषय दिलेले आहेत. किती विषय आहेत? 4 विषय. स्पर्धकांनी सूचना लक्षात घ्यायचे. तर प्राथमिक गट जो आहे 5वी ते 7वी किंवा आपण त्याला पहिला गट म्हणू, त्यांच्यासाठी 5 मिनिटांचा वेळ आहे. तर लोखंडे सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी वेळेचं बंधन या ठिकाणी पाळावं किंवा वेळेकडे लक्ष द्यावं. तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष हुगे सर यांचं स्वागत करण्यासाठी हुगे सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष, या स्पर्धेचे अध्यक्ष हुगे सर यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून जे
कस्तुरबा गांधी विद्यालयाचे शिक्षक आदरणीय लोंढे सर यांचंही स्वागत पुष्पगुच्छ देऊन खंदारे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या शाळेमध्ये जे काही बाहेरून आलेले शिक्षक असतात ते आपले खरं म्हणजे पाहुणेच असतात, स्पर्धक आणि त्यांच्याबरोबर मार्गदर्शक शिक्षक, आणि त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य असतं. यानंतर शांताबाई नकाते विद्यालयाचे शिक्षक आदरणीय देशमुख सर यांचं स्वागत लोखंडे सर करतील. लोखंडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी देशमुख सरांचं स्वागत करावं. त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान असलेले ते सुद्धा साहित्यिकच आहेत. हां, या ठिकाणी कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका रेंगे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं स्वागत काळे सूर्यवंशी या विद्यार्थिनीला मी अशी विनंती करतो की रेंगे मॅडमचं तिनं स्वागत करावं. पुष्पगुच्छ. त्यानंतर आलेले सर्व स्पर्धक आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जे प्रेक्षक म्हणून उपस्थित आहात, आपलं सुद्धा आपण स्वतःच टाळ्या वाजून या ठिकाणी काय करायचं आहे, स्वागत करायचं आहे. काळे सरांचं स्वागत. नाथभजन सरांना अशी विनंती करतो की काळे सरांचं स्वागत. जे काळे सर आपले साहित्यिक सुद्धा आहेत, अनेक पुस्तकं त्यांचे प्रकाशित झालेले आहेत, लेखक, साहित्यिक, विचारवंत म्हणून सुद्धा त्यांचं नाव लौकिक आहे. अशा काळे सरांचं स्वागत. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या काळे सरांचं. नाथभजन सर हे काळे सरांचं स्वागत करतील. यानंतर आत्ताच आलेले भाले पाटील विद्यालयाचे स्पर्धक आणि मार्गदर्शक शिक्षक श्री काळे सरांच्या नंतर काळे सरच आलेले आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी. भिसे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी काळे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. खुर्ची टाक. सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयाचे आमचे मित्र काळे सर हेही स्पर्धकांना घेऊन आता त्यांचं आगमन झालेलं आहे. यांचं सुद्धा स्वागत भिसे सर करतील. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आताच या ठिकाणी कल्पना दिलेली आहे स्पर्धकांसाठी, आणि बसलेले जे काही प्रेक्षक आहेत, जे विद्यार्थी आहेत आपल्या विद्यालयाचे, त्यांना सुद्धा सूचना आहे की अतिशय शांततेने हा कार्यक्रम तुम्ही ऐकून घ्यायचा आहे. वक्तृत्व स्पर्धा ऐकायची आहे. तर वेगवेगळ्या शाळेतील स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत. 2 गटामध्ये ही स्पर्धा आहे, 5वी ते 7वी, आणि या स्पर्धकांना 5 मिनिटामध्ये आपलं जो काही त्यांचा विषय आहे त्या विषयावर आपलं या ठिकाणी वक्तृत्व सादर करता येईल. 5वी ते 7वी साठी विषय आहेत मोबाईल आणि मानसिक आरोग्य. लक्ष घ्या प्रेक्षकांना सुद्धा, लक्ष द्या, बोलू नका. 5वी ते 7वीचे जे स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी विषय आहेत. या 4 विषयांपैकी एका विषयावर ते आपलं स्पीच किंवा आपलं भाषण करणार आहेत किंवा आपलं वक्तृत्व सादर करणार आहेत. मोबाईल आणि मानसिक आरोग्य पहिला विषय. दुसरा विषय आहे शिवचरित्र, एक संस्काराचा धडा. त्यानंतर बदलते मानवी जीवन, आणि चौथा विषय आहे ऐसे कैसे झाले भोंदू. तर या 4 विषयांवर 5वी ते 7वी मधील स्पर्धक आपले या ठिकाणी वक्तृत्व सादर करणार आहेत. तसेच माध्यमिक गटामध्ये जो 8वी ते 10वीचा गट आहे, या गटामध्ये विषय सांगतो मी तुम्हाला. त्या 4 पैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला आपलं वक्तृत्व या ठिकाणी सादर करायचं आहे. पहिला विषय आहे सोशल मीडिया, चिंता व चिंतन, पहिला विषय आहे. दुसरा विषय आहे कीर्तन, प्रबोधन की मनोरंजन. तिसरा विषय भ्रष्ट झाले श्रेष्ठ आणि शेतकऱ्यांचे कष्ट, शेतकऱ्यांना कष्ट, आणि जाती धर्मापलीकडचा भारत. हे 4 विषय माध्यमिक गटासाठी 8वी ते 10वी गटासाठी आहेत. तर परीक्षक म्हणून या ठिकाणी फुके सर आणि गोंडगे सर हे परीक्षकात अतिशय निपक्षपातीपणे परीक्षणाचं त्यांनी काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुरुवातीला प्राथमिक गटाचं परीक्षण होईल आणि त्यानंतर प्राथमिक गटातले विद्यार्थी किंवा स्पर्धक संपल्यानंतर 8वी ते 10वीचे जे स्पर्धक आहेत त्यांचं परीक्षण होईल. तर फुके सर आणि गोंडगे सरांना अशी विनंती आहे की
की त्यांनी या स्पर्धेचं परीक्षण करावं. त्यांनी स्पर्धकांची नावं माझ्याकडे दिली. सातवीसाठी फक्त 2 स्पर्धकांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि 8वी ते 10वी साठी 4 स्पर्धक या ठिकाणी आपले गुण किंवा आपलं वक्तृत्व या ठिकाणी सादर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर सर्वप्रथम 5वी ते 7वी साठी प्राथमिक गटाची स्पर्धा आपण सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम विद्यार्थिनी आहे कुमारी अंकिता दीपक पुरी या विद्यार्थिनीनं यायचंय आणि आपलं कोणत्या विषयावर तू वक्तृत्व सादर करण्यात नाव सांगायचं आणि विषय सांगायचा आणि वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करायची. थोडे बाजूला घ्या, बाजूला घ्या. थांबा. बालमित्रांनो, तुम्ही इथे उपस्थित झालेला. माझं नाव अंकिता दीपक पुरी. मी शिवचरित्र याविषयी तुम्हाला 2 विषय सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांचा पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले होते. त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ होते. जिजाऊंनी शिवरायांना बालपणापासून उत्तम संस्कार दिलेले होते. तर मी माझे एवढे बोलून 2 शब्द संपवते. जाता जाता एक वाक्य बोलून जाते. अंधार खूप झाला दिवा पाहिजे, ह्या महाराष्ट्राला जिजाऊचा शुभ पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. समोर हावभाव बघण्यासाठी सर समोर पाहिजे तुम्ही. थोडे इकडे सरका. यानंतरची विद्यार्थिनी आहे आदिती ज्ञानेश्वर सोळंके. वर्ग शाळेचं नाव आदिती ज्ञानेश्वर सोळंके. विषय सांगा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदिती ज्ञानेश्वर सोळंके. मी 7वी अ मधून, शाळेचं नाव कैसोगो नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा देवनांद्रा. तर मी विषय घेतलेला आहे शिवचरित्र. प्रतिपंचद्र लेखे व दिष्ण विश्ववंदिता शहासुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. लॉर्ड माउंटबॅटन म्हणतोय, शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावरही राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणताय, हिंदुस्थानला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असते तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. स्वामी विवेकानंद म्हणताय, जर शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही तर आजच्या तरुण पिढीची ऊर्जा आहे, जी ऊर्जा हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायची असेल तर गरजेची आहे. इंग्रज गव्हर्नर म्हणताय, शिवाजी महाराज जर आणखी 10 वर्ष जगले असते, तर आम्हाला हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. आशिया खंडातील एक मोठा साम्राज्य बादशाह औरंगजेब म्हणतोय की काबूल पासून गंधार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मोगली सत्ता निर्माण केली आणि मोठ्या सरदाराने तैमूर खानदानाने पाणी पाजला, पण या शिवाजी महाराजांनी आम्हाला रोखलं. शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी आमची बरीच शक्ती मी खर्च केली, पण शिवाजी महाराज काय आमच्या हाती आले नाही. अल्लाह ने दुश्मन दिया तो कौन दिया, शिव भोसले जैसा दिया. तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा, क्योंकि तेरा दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है. और शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हे निघालेले उद्गार. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान म्हणतो की उस दिन शिवा भोसला ने मेरी उंगलियां नहीं काटी, क्योंकि मेरी ताकत मेरा घमंड की चूर चूर करने फेंक दिया. अब मैं नींद में ही नहीं चाहता कि शिवा भोसला मेरे मिल जाए. अली आदिल शाहतील बड़ी बेगम म्हणते कि उस गद्दार शिवा को लेने के लिए एक भी मर्द नहीं इस दरबार में
मी लालच थी की सी मर्द पे शिवाजी महाराजांचा परक्यांवर शिवाजी महाराजांचा इतका विश्वास होता. परक्यांवर इतका विश्वास होता नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणत होते, तुम मुझे खून दो मैं तुझे आजादी दूंगा. असे म्हणणारे आम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस मिळाले, पण आजचे पोरं म्हणताय तुम्ही आम्हाला तंबाखू द्या, आम्ही तुम्हाला चुना देतो. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणणारे आम्हाला संत नामदेव मिळाले, पण आजचे पोरं म्हणताय आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे. आजच्या प्रत्येक माता पित्याला वाटतं आमच्याही घरात जिजाऊ जन्माला आहेत, आमच्याही घरात शिवबा जन्माला आहेत. अरे पण कसे होणार शिवबा, कसे होणार जिजाऊ? आमच्या घरात माझ्या राणीच नाहीत, आहेत ना आमच्या घरात मम्मी मॉम. कसे होणार संस्कार? पहिल्या महिलांकडे बघा जरा, त्या वाचक होत्या. पहिले एकत्र कुटुंब पद्धती होती. आई वडील आजी आजोबा काका काकू छोटे मोठे भावंडे सगळे एकत्र जेवायला बसायची, चर्चा घडायची. पण आज आम्ही विभक्त पद्धतीची कुटुंबाची स्वीकार केला की आजच्या आम्हाला आमच्या आई वडिलांचंच बोलणं कुठेतरी कमी वाटत होतं का? तर आम्ही सुरक्षित झालो. शिक्षणाच्या नावाखाली आम्ही आमच्याच आई वडिलांचा अपमान करू लागलो. आम्हाला जिजाऊ हवी आहे, पण त्याचे संस्कार करणारे वृद्धच नाही. आज आम्ही आमच्या अभिमानाने गाडीवर लिहितो राजे शिवराय छत्रपती. अरे बघतोस काय मुजरा कर. आणि हीच गाडी जर संध्याकाळी बिअर बार समोर उभी असली तर हे बघून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय. जिजाऊंना शिवरायांना सांगितलं होतं की शत्रूच्या स्त्रियांकडे बघताना त्याच्यात आपली आई बघा, रुक्माई बघा. पण इथंच आमच्या माया बहिणी सुरक्षित नाहीयेत. हे असं बघून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय. आपल्या एका मुलाच्या बापाने की त्याला शिकवलं, नोकरी लागली, मग छोकरी मिळाली आणि ते तिच्या कधी प्रेमात पडला ते कळालं सुद्धा नाही. आणि तशाच ह्याच्यात त्यानं त्याच्या आई वडिलांना पण विसरून गेला. हे बघून असं वाटतंय हे कुठेतरी चुकतंय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. जय हिंद, जय जिजाऊ. धन्यवाद आदिती सोळंके. हिच्या भाषणानंतर मला एक हिंदी शेर आठवला, सांगतो. इंसान को केवल 2 चीज़ें कामयाब बनाती है, एक अच्छी किस्मत और दूसरी कड़ी मेहनत. अच्छी किस्मत सबकी नहीं होती और कड़ी मेहनत सबसे नहीं होती. आलं लक्षात? यानंतर प्राथमिक गटातले विद्यार्थी किंवा स्पर्धक संपलेले आहेत. 2 स्पर्धक होते फक्त. अजून कोणी आलेलं आहे का? प्राथमिक गटातलं 5वी ते 7वीतलं स्पर्धक, दुसऱ्या शाळेतलं स्पर्धक आहे का? सर आहे का तुमचं कोणी स्पर्धक? नाहीत. यानंतर आता आपण प्राथमिक गटातले स्पर्धक 2च आहेत आणि दोन्ही स्पर्धकांनी या ठिकाणी आपलं वक्तृत्व या ठिकाणी सादर केलेलं आहे. त्यानंतर 8वी ते 10वी दुसऱ्या गटातले स्पर्धा आपण सुरू करत आहोत. त्यामध्ये पहिली विद्यार्थिनी आहे कुमारी रुपाली नवनाथ रवळे, वर्ग 8वी, कस्तुरबा गांधी विद्यालय, पाथरी. विषय सांगा. माझा विषय आहे की
सोशल मीडिया चिंता व चिंतन. माझे नाव आहे रवळे रुपाली नवनाथ. मी आता वर्ग 8वी शिकते. माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पाथरी. आजच्या युगात सोशल मीडिया हे जगातील जलद हे सुसाधन बंधन आहे. तरी पण सोशल मीडियाच्या या लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत गेले. तरी पण या लोकांमध्ये भेदभाव काही जास्त झाला नाही. कारण यांना दिवस फिरायला लागले. तरी पण यांनी काही विचार केला नाही. तरी इतके आपले माय बाबा किती वीज तोडीला जातात, ऊस तोडीला, तरी पण लेकरांना आपल्याला अक्कल नाही की तेवढी पण आपले आई वडील एवढे काम करतात आणि आपण फोन मागतात. पप्पा मला फोन घ्या, पप्पा मला फोन घ्या असं मागं लागतात. मग कधी म्हणत नाहीत अरे माझे वडील किती काम करतात, माझे कष्ट, मी शिकून जर मोठा झालो तर माझ्या पप्पाला किती माझा आनंद होईल आणि किती मोठी झाले तर किती मी मोठी बी होईन आणि त्यांना पैसे मिळतील. पुन्हा त्यांना आधी काळजी नसते माय बाबा किती काय करतात. आधी त्यांना लागतं फोन. वर्ग 10वीचे व वर्ग 12वीचे पेपर सुरू आहेत तरी मुलं आता फोनच बघत असतात. तरी आईला म्हणतात आई आताचा फोन आला का, आई मामाचा फोन आला का, लगेच जाते आई मला बोलायचं. कारण कधी म्हणत नाहीत की बाई माझा पेपर आहे उद्या, कधी मी अभ्यास करते. पण कधीच म्हणणार नाहीत की आजपर्यंत कधीच झालं नाही की असं मी अभ्यास करतो आणि जिंकतो. असं कधीच होणार झालं पण नाही, होणार आहे. पण कधी होणार आहे? या फोनामुळं सगळा ताण झाला. या फोनामुळं सगळं फोनच राहिले. कधीच म्हणणार नाहीत की मी फोन घेणार नाही. सगळे म्हणायचे मला फोनच पाहिजे. त्यापुढे टेक्नॉलॉजीमुळे वरीलच्या तर त्याचे दुष्परिणाम. जर एकीकडे आपला सोशल मीडिया आहे तर एकीकडे सत्मार्ग आहे तर दुसरीकडे दुष्परिणाम, भयंकर दुष्परिणाम आहे. मोबाईलचा एवढा दुष्परिणाम आहे की लय आपले डोळे जाऊ शकतात, डोळे दुखू शकतात. पण तेवढं कोणालाच जाणीव होत नाही. एवढे आपले डोळे दुखतात तेवढे जर मेन कामासाठी केलं त्याच्यावर जीकेचे प्रश्न बघितले तर तेच आपल्याला पुढे MPSC UPSC ला ते कामाला येतात. पण कधीच आपण जीकेचे प्रश्न बघतात. YouTube इंस्टा हे बघतात, व्हॉट्सअप, कधी चॅटिंग करतात पण कधीच बघत नाही जीकेचे प्रश्न. धन्यवाद. रुपाली रवळे या विद्यार्थिनीनं आपल्या सोशल मीडिया एक चिंता व चिंतन या विषयावर आपलं वक्तृत्व सादर केलेलं आहे. यानंतर सोनाली महादेव गायकवाड, कैलासवासी सगो नकाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा. सोनाली महादेव गायकवाड, परीक्षकांनी नाव लिहून घ्यायचे. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. तर कैलासवासी सगोनकाते येथे जिल्हा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा चालू आहे. त्याबद्दल आलेल्या सर्व शाळेतील शिक्षकांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तर माझे नाव सोनाली महादेव गायकवाड, इयत्ता 10वी ब. तर माझा वक्तृत्वासाठी विषय आहे भ्रष्ट झाले श्रेष्ठ आणि शेतकऱ्यांना कष्ट. अहो भ्रष्ट झाले श्रेष्ठ आणि शेतकऱ्यांना कष्ट. काय कर्जमाफी, काय हो कर्जमाफी. शेतीत एक कोंब उगाला आणि त्याचं रोपट झालं. शेतीत एक कोंब उगाला आणि त्याचं रोपट झालं. त्याला पूर्णपणे तो बहरला. पण आमचा इथे शेतकरी 2 वेळेचं पूर्णपणे जेवण पण करत नाही. त्याला जगाचा पोशिदा म्हणायला लागलेत. शेतकरी रात्र राब करून आमचा शेतकरी रानात काम करतो. पण आमचं सरकार काय म्हणतं, तुमच्यावर कर्ज आहे, कर्ज फेडू पूर्ण आयुष्य निघून जातं. त्याचं पूर्ण आयुष्य निघून जातं. आपण बघत आहोत सध्या आपल्या समाजात चाललंय काय. आपण पाहत आहोत आज सध्या आपल्या समाजात चाललंय काय.
पूर्णपणे आता आपण पाहतो दारूचे भाव पूर्णपणे वाढलेत. दारू किती 600 लिटर आणि आमच्या शरीरासाठी जे चांगलं असतंय दूध ते किती लिटर आहे? फक्त 50. जे चांगलं आहे ते कमी आणि जे वाईट आहे ते जास्त. आणि आपल्या समाजातील लोक पण काय करतात, जे वाईट आहे त्याच्याकडेच पळतात आणि जे चांगले त्याच्याकडे जात नाहीत. अहो दूध विक्री करण्याला आपल्या घराची दार वाजवावं लागते आणि दारू पिणारा येताना घरात येताना दार स्वतःच अंग हलवत दार हलवत राहतो. पाहत आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो, हसायची जरी गोष्ट असली ना तरी आपलं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होतंय. समाजात कळत नाही, सरकार तर फक्त म्हणतो की नाही काय नाही आपलं सरकार खूप चांगलंय, आमचं सरकार असं सिटी आली की वाजवलीच, छत्री आली की घेतलीच. अहो पण छत्रीचा कुठं उपयोग व्हायलाय, शिट्टी कुठं वाजायली ह्याचा पण विचार करा ना. सरकार टिकवा, सरकार काय करतं ह्याचा विचार करा. अधिकार आपल्याला शेतीला पूर्णपणे पाणी येत नाही, कॅनलवर पाणी बंद केलं जातं आणि शेतात लावलेलं जे शेतकऱ्यांना धान्य असतं ते पूर्णपणे सुकून जातं. बिचारा अहोरात्र काम करतो. अहो सरकारी नोकरीवाल्या, शिक्षकांच्या नोकऱ्या, शिक्षकवाले नोकरी, डॉक्टर यांचे काम सकाळी 10 वाजता चालू होतात, पण आमचा शेतकरी बाप आहे तो संध्याकाळी रात्री 2 वाजता अहोरात्र पाणी घेत शेतात आमचा बाप अहोरात्र उभा राहतो. आणि पाणी येतं तरी कधी त्या पाईपलाईनला पाणी बघतो तर पाणी पण नसतं. रात्र कडते पूर्ण 5-6 वाजता एखाद्या वेळेस मोटर लागते आणि सकाळी विचारलं ना तर सांगते की नाही समोर पाणी सोडलं होतं. आहे का काही संतुलन? आमचे वडील अहोरात्र काम करतायत. अहो आपण पाहतो तसंच आपण सध्याच्या सरकार जर समज असलं करत असलं तर बघतो आपल्याला माहित नाही पूर्णपणे, पण सरकार आता काय करतंय, ह्या ज्या शासकीय शाळा आहेत ना त्या पूर्णपणे बंद करायच्या, प्रायव्हेट शाळा चालू करायच्या आणि दारूचे दुकानं वाढवायचे. काय उपयोग आहे हो? सरकार कोणतं घडायलंय बघा ना आपण. पुढची आपली पिढी काय असेल हो? पुढची आपली पिढी काय असेल हो? काय करतंय आपलं सरकार? विचार करून मत द्यायला हवं आपण. एक भ्रष्ट झाले खूप श्रेष्ठ. भ्रष्ट खूप आपल्याला त्रास होऊन स्वतः सत्कार होतात, त्यांचे हारे घालून मोठमोठाले सत्कार होतात, पण ते सत्कार कोणामुळे होतात? आपण मत करतो ना. पण त्यांना बी विचार द्यायला हवा ना. अहो विचार करा, शेतकरी असतो आत्महत्या करतो कारण मुलीचं लग्न असतं, मुलाचं शिक्षण असतं, त्यासाठी पैसे नसतात, शेतात जे उगवलेलं असतं त्याचं पीक जे त्याला पीक येतं ना त्याला भाव नसतो, भाव येतो. आता टोमॅटोचे भाव वाढले, दुसरीकडून आयात केला, टोमॅटो आयात केला, आपल्या गाडीचा निर्यात केला, पण टोमॅटोचा भाव कमी झाला, डबल शेतकरी खाली आला. मग त्याच्या शेतकऱ्याला आशा असते की आता टोमॅटोचा भाव वाढलाय, आता माझ्या मुलीचं लग्न करतो, आता मुलाला शिकवतो, पण तो पण भाव पूर्णपणे कमी होतो. मग पुन्हा डबल त्याला रडायची वेळ येते. रडत असं पूर्ण तो स्वतः हरतो त्याच्या लाईफ मध्ये. तो पूर्णपणे त्याला वाटतं माझं आता सगळं संपलं, काय करू मी, म्हणून गळा फास घेतो झाडाला. आणि लोक काय म्हणतात, तो मेलास, अरे मुलीचं काही लपडा असेल म्हणून बापाला सहन झालं नसेल. अहो पण असं विचार करा ना, आपला समाजच आपल्याला असं म्हणतो, डॉक्टरला विचारला, तुला डॉक्टरच्या मुलीला विचारा तुला काय व्हायचंय? मला डॉक्टर MBBS करायचंय, नीट करायचंय. वकिलाच्या विचारा, मला पण वकीलच व्हायचंय. शिक्षकाच्या विचारांना, मला पण शिक्षकच व्हायचंय. पण आपल्या शेतकरीचा मुलगा असतो त्याच्याकडे काहीच उपाय नसतो. आपल्या शिक्षणासाठी पैसे नसतात म्हणून तो पण म्हणतो मला तर शेवटी माझी लाईफच जिंदगी माझी शेती आहे, कारण माझ्या वडिलांची पण परिस्थिती हीच होती. तो पण त्याची पण हिंमत होत नाही छाती ठोकून सांगायची की मला पण शेतकरी व्हायचंय. आजकालच्या मुली म्हणतात मला नोकरीवाला नवरा पाहिजे. अगं बाई, नोकरीवाला नवरा मिळवायच्या नादात त्याची घरातली मोलकरीण कशाला होतीस? शेतकरीवाल्यासोबत लग्न कर आणि मालकीन होऊन जगणं. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप असं पाहत आहोत आपण. तर आपण सध्या शेतकरी जे आपण सरकारला जे मत देतो तो विचार करून त्या मतावर द्या. एवढे बोलून बाकी तर आपण जे बघत आहोत घडत आहोत, मला एवढं सांगायचं आहे की आपला समाज पुढे चालून चांगला व्हावा यासाठी आपण आपलं सरकार चांगलं पाहिजे. आणि आपलं सरकार जर चांगलं असेल तो पूर्णपणे भ्रष्ट आहे. भ्रष्ट काही का असना, पण आपण स्वतः भ्रष्ट होतो. शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसल्यामुळे पूर्ण शेतकरी हे करतो, अस्वस्थ होतो आणि शेतीला भाव नसल्यामुळे त्रासून जातो, त्याच्यामुळे आत्महत्या करत आहे. पण हे एक दिवस थांबायला हवं, यासाठी आपण बोलायला हवं. सरकारच्या बाबतीत सरकार कोणता पण नियम काढेल, शाळा बंद करायची, मग गरिबांनी कुठे घालायची लेकरं शिकवायला? अहो त्या तारीवर चढणाऱ्या डोंबराची मुलगी तारीवर नाचते,
पण तिथे आपल्याला त्यांना पैसे मागावे लागतात. येथे एखाद्या माधुरी दीक्षितचा सिनेमा लागू द्या ना, आपण तिथे तिकीट काढतात. आपणच चुकतो. सरकारला काय बोलायचं, आपण अगोदर आपण काय करतो ते बघायला हवं आणि मगच सरकारच्या बाबतीत आपण पाऊल उठूया. आपला समाज पुढे जाण्यासाठी आपलं सरकार अगोदर मजबूत करूया, मगच आपलं खऱ्या अर्थाने आपला देश एक कृषीप्रधान आहे, कृषीप्रधान देश आहे म्हणून ओळखले जाईल. अतिशय वास्तववादी चित्रण सोनाली गायकवाड हिनं आपल्या समोर या ठिकाणी सादर केलेलं आहे. त्यानंतर संध्या भोंडवे, वर्ग 9वी, सरस्वती भाले पाटील विद्यालय, पाथरी. संध्या भोंडवे. पूर्ण नाव सांगा आणि तुझा विषय सांग. स्पर्धा आहे. बोलतो आली तसं त्याला काय पॉइंट मिळणार नाही. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी ज्या विषयावर संवाद साधणार आहे तो काय नवा नाही. आपल्या सर्वांना शेतकरी कुटुंबाचं पारशेतो भूमी असल्या कारणाने शेतकऱ्यांची व्यथा व शेतकरी कुटुंबाची होळकर आपण जवळून पाहत आहोत. मी काही माझ्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तव याच्यापेक्षा भयानक असणार आहे याची मला जाणीव आहे. भारत जरी कृषी प्रधान असला तरी देशातला शेतकरी सरकारी व्यवस्थेपुढे हातबल झालेला आहे. पावला पावलाने शेतकऱ्यांची पिळवणूक करणारी शासन व्यवस्था व शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतेही ठोस भूमिका न घेणाऱ्या राज्यकर्ते. पुढील काही ओळीतून शेतकऱ्यांची स्थिती स्पष्ट होते. काळ्या मातीत मन जन्मला, काळ्या मातीशी नातं, काळ्या मातीत जन्मला, काळ्या मातीशी नातं, घाम गाळून कष्टाचा भरती तुमची आमची पोट. या ओळीतून असे लक्षात येते की शेतकरी हा ह्या मातीसाठीच जन्माला येतो. याच मातीत काबाड कष्ट करून घाम गाळून जगाचा पोशिंदा होतो. पडणारे शेत मालाचे भाव, वाढणारा उत्पादन खर्च, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाचे सावट, या सर्वातून जगाचं पोट भरण्याचा पोशिंदा लेकरा बाळांचा उपासमारीचा सामना करीत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर जगाचं कोणत्याही ताटात अन्न राहणार नाही. हल चलाए तूने तूने फसल उगाई, कैसे कोई ले जाएगा ये तेरी कहानी, तोड़ गुलामी के जंजीरे, बेबास होना ऐसे, तू है भारत माँ का बेटा, भूल गया एक ऐसा, हून नहीं अकेला ऐसी सारे तेरे ना. तलाठीपासून तहसीलदारापर्यंत, शेतकऱ्यापासून खाद दुकानदारापर्यंत, हमालापासून आडत्यापर्यंत या सर्व साखळी शेतकऱ्याच्या मालावर डल्ला मारणारी साखळी आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जाता जाता एवढे बोल, जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो. तो म्हणजे ब्रँड शेतकरी. धन्यवाद. खरं म्हणजे वक्तृत्व स्पर्धेमध्ये चिठ्ठी चपाटी न काढता तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत किंवा तुम्ही जे पाठांतर केलेले ते तुम्ही हे करू शकता. परंतु यानंतर स्पर्धकांनी लक्षात घ्यायचे की कोणत्याही प्रकारची चिठ्ठी काढायची नाही यानंतरच्या जेव्हा केव्हा स्पर्धा होतील त्यावेळेस. यानंतर शेवटचा स्पर्धक आहे 8वी ते 10वी या माध्यमिक गटातला अजिंक्य उद्धवराव गलबे, वर्ग 10वा, शांताबाई नकाते विद्यालय, पाथरी. अजिंक्य उद्धवराव गलबे. सर्वप्रथम या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी नमस्कार करतो. येथे ठेवलेला फोटो हा सावित्रीबाई फुले यांचा आहे व याच माईमुळे आपण सर्व मुली इथे शिकू शकतात. तर माझ्या आज भाषणाचा विषय आहे भ्रष्ट झाले श्रेष्ठ आणि शेतकऱ्याला कष्ट. याच विषयावर बोलताना मला एक संत कबीरांचा एक दोहा आठवतो. कबीरा तेरे जगत में उल्टी देखी रे रीत, कबीरा तेरे जगत में उल्टी देखी रे रीत, कबीरा तेरे जगत में उल्टी देखी रे रीत, पापी मिलकर करे राज और साधू मांगे भी. काय चाललंय ह्या जगात? कबीरदास म्हणतात की सर्व पापी लोक मिळून राज्य करतायत व जे आहे साधू गरीब त्याला आपल्या शेतामध्ये काबाड कष्ट करून 2 टाइमचे जेवण सुद्धा मिळत नाही. ही आहे का आपल्या भारतीय संस्कृती? आपल्या भारतीय संस्कृतीत आपल्या भारतीय संस्कृतीत आपल्या देशाला कृषीप्रधान देश मानलेला आहे. पण आपला भारत देश कृषीप्रधान देश वाटतो का?
तर मला तर असं वाटत नाही, तुम्हाला वाटत असेल, पण मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही. कारण की जर आपला भारत देश कृषीप्रधान देश असला तर आपल्या देशातल्या शेतकऱ्याला राजाची पदवी मिळाली असती. पण आपल्या देशात शेतकऱ्याला राजाची पदवी नसून ती पदवी भ्रष्ट राजकारणी यांना दिली जाते. जर रोडवरून एखादा राजकारणी जात असेल तर प्रत्येक लोक त्याच्याकडे सलाम करून उभे टाकतात, त्याच्या समोर मानाखाली झुकवतात. एखादा जर गुंडा जात असेल तर त्याच्या समोर मानाखाली उभ्या करून त्यांना मुद्रा करण्याची ते हिंमत ठेवतात. पण जर तोच एखादा शेतकरी गरीब जात असेल, गरीब कुटुंबातला, तर त्याच्यावर दगड धोंडे फेकण्याची वेळ येते. ही आहे का आपली भारतीय संस्कृती? आपण म्हणतो आपला देश महासत्ता झाला पाहिजे, पण कसा होईल आपला देश महासत्ता? आपण म्हणतो की आपला देश महासत्ता होत नाही. जसे चीन, अमेरिका हे देश आपल्याला अडथळा करतात. पण माझ्या मते ते देश आपण आपले कर्माचे फळ दुसऱ्याला का लोटतो? कारण की आपण जे करतो त्याच्यामुळेच आपला देश महासत्ता होत नाहीये. आपण नेहमी भ्रष्ट राजकारण्यांना पाठिंबा देतो व शेतकऱ्यांना पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळे चूक आहे. माझ्या मते आपण शेतकऱ्याला राजाची पदवी दिली पाहिजे. 2 टाइमचे ते जेवण सुखाने करू शकत नाही. एका कवितेतून त्याचे खूप सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणजे माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा, माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा, माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा आणि दिनरात त्याच्या भाळी लिहिलेला कामधंदा. हे आहे आपल्या शेतकऱ्याची हालत. दिवस रात्र फक्त काम करत असतो, बाकी काहीच नाही. काम काम काम, दुसरं काय येतं का नाही त्याला पण आपलं जीवन आहे, त्याला पण आपलं जीवन सुखाने जगू वाटत असेल, पण आपण त्याचा कधीच विचार करत नाही. आपली फक्त एकच इच्छा असते की आपण सुखी व आपलं घर सुखी, बाकीच्यांची आपलं काही लेणं देणं नाहीये. मला एक कळत नाही की ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे ना? याच भूमीत सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महामहिला जन्माला आलत्या ना? पण मला एक कळत नाही की ह्या ज्या भूमीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महामहिला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महामानव या भूमीत जन्माला येऊ शकतात, तर याच भूमीत असे भ्रष्ट राजकारणी कसे जन्माला येऊ शकतात? माझा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आपण पाहतो निवडणुकी अगोदर प्रत्येक भ्रष्ट राजकारणी आपल्या दारोदारी येतो, आपल्याला खोटी वचनं देतो, आपले अनमोल मत, ज्या मताची किंमत अनमोल आहे असे मत ते आपल्याला त्याला देण्यासाठी प्रेरित करतो. आपण काय झोपलेले असतो का? त्यावेळेस त्याला मत देतो व नंतर काम झाल्यानंतर आपण त्याच्या समोरच आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी हात पसरायला जातो. तर ही चूक आहे. त्या व्यक्तीने आपल्याला स्वतः आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या दारी आले पाहिजे. आपण त्याच्याकडे न जाता त्याने आपल्याकडे आले पाहिजे. निवडणुकी दरम्यान खूप साऱ्या वाईट गोष्टी घडल्या जातात. निवडणुकी दरम्यान भ्रष्टाचारी लोक खूप सारा पैसा वाटप करतात, शेतकऱ्यांकडून त्यांचे अनमोल मत घेतात. पण शेतकरी हा त्या पैशापोटी, त्याला तर कर्ज काढण्याची हिंमत होत नाही, त्याच्यामुळे त्या पैशापोटी त्या भ्रष्ट राजकारण्यांना मत देण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणता पर्याय राहत नाही. पण मला वाटते जर आपण समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन जर या मोहिमेबद्दल एक प्रयत्न केला तर आपला देश नक्कीच पूर्णपणे महासत्ता होईल व आपल्या देशाची संस्कृती ही जगात मानली जाईल. म्हणून मला असे वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण विचार फक्त मनात ठेवून ऐकूनच नाही सोडून दिले पाहिजे, तर ते आपण मनात ठेवून जोपासले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते, जर शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जरी हात लावला ना तर त्याचे हात कलम करण्यात येतील. पण आजचे भ्रष्ट राजकारणी म्हणतात, जर आम्हाला फुकटमध्ये मिरची नाही दिली ना तर तुझे हात कलम करण्यात येतील. ही आहे का आपली भारतीय संस्कृती? बघा, ते होते छत्रपती शिवाजी महाराज, हे आहेत आपले आजचे राजकीय भ्रष्टाचारी. किती फरक आहे ह्या दोन्हींमध्ये? तर मला हेच सांगायचे होते तुम्हाला की आपल्यासाठी तो कष्टकरी शेतकरी घाम गाळून त्याची शेती पिकवतो, आपल्याला चांगले चांगले पदार्थ मिळण्यापोटी फक्त मिरची आणि भाकर खातो. ही त्याची किती दैनिक अवस्था आहे. तर माझ्या मते आपण त्याची ही अवस्था सुधारली पाहिजे.
व आपण त्याला राजाची पदवी देण्यासाठी मदत केली पाहिजे. जर संपूर्ण समाज एकत्र आला तर काय अशक्य आहे, पूर्ण काही शक्य आहे. मी सांगतो, पूर्ण काही शक्य होऊ शकते. फक्त आपल्या सर्वांना एकजूट होऊन काम करण्याची क्षमता असली पाहिजे. मला लाल बहादूर शास्त्री म्हणतात, जय जवान जय किसान. टाइम संपला. हा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. प्राथमिक गटातून 2 विद्यार्थी आणि माध्यमिक भाषण करायचे का? प्राथमिक गटातून 2 आणि माध्यमिक गटातून 4 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. निकाल तो तयार होईपर्यंत आमच्या शाळेतील विद्यार्थिनी अक्षरा शिंदे ही आपलं या ठिकाणी वक्तृत्व कोणत्या विषयावर करते? सोशल मीडिया चिंता व चिंतन या माध्यमिक गटातील विषयावर ती आपले या ठिकाणी वक्तृत्व सादर करणार आहे. निकाल गोंडगे सर आणि फुके सरांना अशी विनंती करतो की त्यांनी तोपर्यंत निकाल तयार करावा. नमस्कार, माझं नाव अक्षरा शिंदे. मी आता 10वी क मध्ये शिकते. मी आज तुम्हाला सोशल मीडिया चिंता व चिंतन याविषयी काय माहिती सांगणार आहे. तर आपण आई वडिलांना म्हणतो की मला मोबाईल पाहिजे. आपण रूमवर राहतो, आई वडिला वाटतं की शिक्षणासाठी मोबाईल पाहिजे, सर काहीतरी पाठवत असतील, पण आपण काय करतो? इंस्टाग्राम पाहतो, व्हॉट्सअप पाहतो, फेसबुक पाहतो. आपण असं केलं पाहिजे का? आपण म्हणतो डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. हे इंस्टाग्राम पाहून आपण डॉक्टर इंजिनियर होतो का? नाही. तर आपल्याला पुस्तक घ्यावं लागेल हातात, अभ्यास करावा लागेल, पण आपण नाही, त्या इंस्टाग्रामच्या नादी लागतो. पण हे इंस्टाग्राम काय करतं? आपलं आयुष्य बर्बाद करतं. तर आपण अभ्यास केला पाहिजे. सोशल मीडियावर मोबाईल, आपण म्हणतो मोबाईलने, आई वडील म्हणतात मोबाईलने आमचं पोरग आयुष्य खराब झालं आहे, पण मोबाईल नसतं झालं. आपण आपलं आयुष्य स्वतः बर्बाद करतो. मोबाईलवर पण चांगल्या शिकण्याच्या गोष्टी असतात. तसेच ती छोटी मुलगी म्हणली जनरल नॉलेज वगैरे हे पाहता येतं, पण आपण पाहतो का? नाही. तर आपण रील्स काढतो, रील्स पाहतो. त्या रील्सने काही जणांचे जीव धोक्यात येतात. रस्त्यावर रील्स काढतो, पण असं नाही केलं पाहिजे. आपण रस्त्यावर आपलाच आयुष्य धोक्यात आणतो, आपला जीव जात असतो. तर आपण सोशल मीडिया हे केलं नाही पाहिजे, मोबाईलचा वापर जास्त नाही केला पाहिजे. तर मोबाईलवर एवढ्यात याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं म्हणजे स्पर्धक नव्हती, परंतु सोशल मीडिया चिंता व चिंतन या विषयावर काहीतरी आपण 2 शब्द सांगावेत आपल्या सहपाठी किंवा मैत्रिणींना, असा तिने विचार केला आणि तिने स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी मी सर थोडं बोलू का, आणि वेळही होता आपल्या या ठिकाणी. यानंतर आलेले पाहुणे, थोडं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना. भाले पाटील, सरस्वती भाले पाटील विद्यालयाचे शिक्षक आमचे मित्र काळे सरांना मी अशी विनंती करतो की निकाल तयार होईपर्यंत त्यांनी थोडक्यात या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. काळे सर. जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ परभणीच्या वतीने आपल्या पाथरी तालुका संवर्धन मंडळाच्या वतीने विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. आणि आज या ठिकाणी सगो नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धेचं तालुकास्तरीय स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. व्यासपीठावर उपस्थित असणारे या विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं मनोगत काही विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केलं. आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला जो बोध घ्यायचा आहे तो विषय, अतिशय सुंदर असे विषय या स्पर्धेमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकलेलं आहे. आणि काही विद्यार्थिनींनी तर अतिशय स्वतःच्या भाषेमध्ये आपलं तिनं मनोगत व्यक्त केलं. मी कौतुक करीन त्या कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या त्या विद्यार्थिनीनं. म्हणजे तिनं तिच्या
स्वतःच्या भाषेमध्ये अतिशय सुंदर, फक्त आवाज तिचा इतका मोठा येत होता की ती काय बोलत होती कळत नव्हतं, परंतु अतिशय सुंदर असं म्हणजे तिला काय वाटतं, म्हणजे आपल्या स्वतःला काय वाटतं हे आपल्या मनोगतातून त्या मुलीनं व्यक्त केलेलं आहे. आणि खरं जर पाहिलं तर सोशल मीडियामुळं आज आपण पाहतो की ज्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपयोग सोशल मीडियाचा होत नाही, परंतु त्याचा विद्यार्थ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग होतो. खरं म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण आपलं आयुष्य भविष्य घडवलं पाहिजे. काही मुलींनी सांगितलं की आपले आई वडील शेतात राबतात आणि आपण शिक्षणासाठी इथे येत असतो, परंतु आपल्याला हे माहीत नसतं की आपले आई वडील तिकडं शेतात काम करत असतात आणि आपण कोणत्या उद्देशानं, आपल्या आईवडिलाची कोणती भावना आहे आपल्याला शाळेत पाठवण्यामागे त्याचा विचार न करता आपण त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी करत असतो आणि आपलं आयुष्य त्या ठिकाणी निश्चितपणे बर्बाद होतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल की आपण, आपले आई वडील तिकडे रात्रंदिवस कष्ट करत असतात आणि आपण ज्या उद्देशानं, ज्ञान घेण्याच्या उद्देशानं आपल्याला आपले आई वडील शाळेत पाठवत असतात. एका विद्यार्थिनीनं सांगितलं की एखाद्या डॉक्टरचा मुलगा म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियरचा मुलगा म्हणतो मला इंजिनियर व्हायचंय, प्राध्यापकाचा मुलगा म्हणतो मला प्राध्यापक व्हायचंय, परंतु शेतकऱ्याच्या मुलानं सुद्धा म्हणलं पाहिजे की मी सुद्धा प्राध्यापक होणार आहे, मी सुद्धा इंजिनियर होणार आहे, मी सुद्धा डॉक्टर होणार आहे. वास्तविक परिस्थिती अतिशय वाईट आहे, कारण वर्षानुवर्ष शिक्षणाची परंपरा आपल्या घरामध्ये नसते. आपण पाहतो आजही समाजामध्ये जर आपण सर्वे केला समाजाचा तर आपल्याला असं लक्षात येतं की जे काही विशिष्ट जातीची मुलं आज IAS अधिकारी असतील, SP असतील, सचिव असतील, परंतु असं का होतं तर पिढ्यानपिढ्या शिक्षणाचे संस्कार आपल्यावर कधी झाले नाही. आणि म्हणून आपल्या शेतकऱ्याच्या आईला सुद्धा असं वाटतं की बाबा शेतकऱ्याच्या मुलानं जिल्हाधिकारी व्हावं, नायब तहसीलदार व्हावं, तहसीलदार व्हावं, प्राध्यापक व्हावं, परंतु शिक्षणाचं वातावरण आपल्या घरी नसतं. आपले आई वडील सकाळी उठल्यानंतर शेतात जातात, दिवसभर काबाड कष्ट करतात आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण दुपारी घरून शाळेतून घरी जातो त्यावेळेस संध्याकाळी आपले आई वडील येतात. त्यांना हे माहीत नसतं की शाळेमध्ये काय शिकवलं किंवा तू शाळेत गेला होता का नाही, परंतु ज्या घरामध्ये शिकलेले आई वडील आहेत ते मात्र त्या विद्यार्थ्याला जाणीव करून देतात की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून खरं म्हणजे शेतकऱ्याच्या मुलानं शिकणं अत्यंत आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्याचा मुलगा हा जिल्हाधिकारी होईल त्यामध्ये काही नवल नाही, परंतु शेतकऱ्याच्या मुलानं जिल्हाधिकारी होणं, शेतकऱ्याच्या मुलानं शिक्षक प्राध्यापक होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण ज्या उद्देशानं शाळेमध्ये येत असतो तो उद्देश सफल करण्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट केले पाहिजेत, आपण अभ्यास केला पाहिजे. आणि संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, प्रयत्न करणं रगडिता वाळूचे तेलही गळे. जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चित आपण आपल्या आयुष्यामध्ये ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आपण अशी अनेक उदाहरणं पाहतो. आपल्या पाथरी तालुक्यातलं एक उदाहरण आहे, हदगावची एक अंगणवाडी ताई होती, तिची मुलगी MPSC परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली आली होती. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे असं नाही की मुंबई पुण्याला त्या ठिकाणी गुणवत्ता आहे. आपणही प्रयत्न केल्यानंतर आपण यश मिळवू शकतो. तुम्हाला माहित असेल गेल्या वर्षी आपल्या केकरजवळ या ठिकाणचा एक मुलगा, त्याला वडील नाहीत, वडील वारलेले आणि आई 10वी झाली त्याची आणि आई मात्र शेतात जाऊन काम करते. परंतु त्या मुलानं ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचंय. आणि आपण पाहतो की आता क्लासेसच्या फीस 2 लाख 3 लाख रुपये. आणि मग त्याला नांदेडला त्याची आई ठेवू शकत नव्हती आणि परभणीला ठेवू शकत नव्हती. फक्त त्या मुलाला माहित होतं की मला मात्र डॉक्टर व्हायचंय. तो मुलगा यूट्यूबवर नीट परीक्षेचा त्यानं अभ्यास केला आणि 597 मार्क्स मिळून तो MBBS ला लागला. 597 मार्क्स मिळून. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या साधनांचा उपयोग करून आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीचं घडू शकतो. अशाच प्रकारचं एक उदाहरण आहे. फार
थार वांगी या ठिकाणी एक मुलगा MBBS ला लागला आणि फीस भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. आपल्याला असं वाटतं की माझे आईवडील शेतकरी आहेत, मग मी जर खूप MBBS ला लागलो किंवा मी एखाद्या चांगल्या कॉलेजला इंजिनिअरिंगला लागलो तर माझ्या आईवडिलाकडे पैसे नाहीत भरायला, मग मी अभ्यासच कशाला करायचा. परंतु असं नाही, समाजामध्ये मदत करणारे अनेक माणसं त्या ठिकाणी पुढे येत असतात. आणि तो मुलगा आज MBBS फायनल इयरला आहे. तो या ठिकाणी आला आणि आमचे मित्र आहेत वजूरचे सरपंच, आणि त्याने सांगितलं की सर हा मुलगा MBBS ला लागला. MBBS ची गव्हर्नमेंट कोट्यामधून लागल्यानंतर सुद्धा त्याला 1 लाख रुपये त्या ठिकाणी फीस भरावी लागते आणि ती सुद्धा फीस भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तो असं कधी म्हणाला नाही की माझ्याकडे 1 लाख रुपये भरण्यासाठी पैसेच नाहीत, मग मी MBBS ला लागायचंच कसं. तो त्या सरपंचाला घेऊन या ठिकाणी आला आणि मला भेटला आणि त्यांनी सांगितले की सर अशी अडचण आहे. आम्ही त्याला आमदार साहेबाकडे घेऊन गेलो आणि आमदार साहेबांनी त्याचा 5-6 वर्षाचा जो काही 1 लाख रुपयाचा जो खर्च आहे त्या ठिकाणी स्वतः माननीय आमदार बाबाजी साहेबांनी भरलाय. म्हणजे समाजामध्ये मदत करणारी अनेक माणसं आहेत. फक्त आपण अभ्यास केला पाहिजे, आपण मेहनत घेतली पाहिजे. आपण जर प्रयत्नच करणार नसू तर आपल्याला यश हे कधीच मिळणार नाही आणि यशाला शॉर्टकट कधीच नसतो. जी माणसं आयुष्यभर मेहनत करत असतात ती माणसं निश्चितपणे यशस्वी होत असतात. आणि म्हणून आपण विद्यार्थी आहोत, आपण ज्ञान घेतलं पाहिजे. आपल्या आईवडिलांनी जे कष्ट केले ते कष्ट किमान प्रत्येक आईवडिलाची अशी भावना असते की माझा मुलगा त्या ठिकाणी डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक झाला पाहिजे. आणि त्यासाठी मात्र आपण सातत्यानं प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आपल्याला घरी आईवडील सातत्यानं सांगत असतात की बाबा रे अभ्यास कर, आपले गुरुजन सांगत असतात, परंतु आपण याचा न विचार करता आपण मग आपल्याकडे आता जो काही पूर्वी म्हणायचं टीव्हीला इडियट बॉक्स म्हणत होतो आपण, परंतु आता हा मोबाईल देखील का इडियट बॉक्सच आहे. कारण या मोबाईलचे जेवढे चांगले परिणाम आहेत तेवढेच वाईट सुद्धा परिणाम आहेत. परंतु आपण त्या मोबाईलचा चांगला वापर करणार आहोत का वाईट वापर करणार आहोत हे आपल्या हातामध्ये आहे. कारण हे मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा उपयोग जर आपण निश्चित चांगल्या गोष्टीसाठी केला तर याच्यामध्ये भरपूर असा खजिना आहे. कारण यामध्ये आपण आयुष्यामध्ये मोठं होण्यासाठी याचा उपयोग बी करू शकतो आणि आयुष्य आपलं बर्बाद करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगितलं केकरजवळ्याचं. तो मुलगा फीस भरू शकत नव्हता, त्यानं मोबाईलवर यूट्यूबवर पूर्ण आणि या मोबाईलमध्ये आपला जो काही 1ली ते 12वीचा सगळा अभ्यासक्रम असतो, कोणती कन्सेप्ट तुम्हाला समजली नाही, तुम्ही त्या कन्सेप्टचं नाव घेतलं की तुम्हाला एक गुगल बाबा असतो तो सांगतो आणि ती कन्सेप्ट तुम्हाला सगळी क्लिअर करून सांगतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण आपल्या मोबाईलचा सुद्धा चांगला उपयोग करू शकतो. परंतु आपण त्याचा उपयोग चांगला करायचा का आपल्या आयुष्यात त्याचं ज्ञान घेऊन आपल्याला पुढे जायचंय हे आपण ठरवलं पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट करत असताना आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ठरवतो, परंतु आपल्याला मला पुढे काय करायचंय हे मात्र आपण ठरवत नाही. आपण दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर आपण ठरवलेलं असतं की मला आता सकाळी आपलं आवरायचं आणि शाळेमध्ये जायचंय, परंतु आपण भविष्यामध्ये मला काय करायचंय हे मात्र आपण ठरवत नाही. आणि म्हणून आपण 8वी 9वीला असतानाच आपण आपलं ध्येय ठरवलं पाहिजे आणि त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी आपल्याला त्या आदर्श लोकांनी काय केलं याचा विचार आपण केला पाहिजे. एवढं या ठिकाणी मी बोलतो. मला संयोजकांना संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आमचे जुने सहकारी कत्रुवार सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, जे की मे 2020ला ते रिटायर झालेले आहेत आणि अतिशय आनंदानं जीवन व्यतीत करत आहेत. तर त्यांना मी अशी विनंती करतो की हुगे सरांनी त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. कत्रुवार सर, जोरदार टाळ्या कत्रुवार सरांसाठी. आपल्या विद्यालयामध्ये आणि मानवच्या विद्यालयामध्ये सुद्धा त्यांनी जवळपास 28-30 वर्षे सेवा देण्याचं काम केलेलं आहे. गणिताचे अतिशय तज्ज्ञ असणारे सर आहेत आणि सरांचा सत्कार हुगे सरांनी करावा मुख्याध्यापकांनी, अशी मी त्यांना विनंती करतो. बस सर बस. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी आलेला होता आणि वेगवेगळ्या स्पर्धकांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले वक्तृत्व या ठिकाणी सादर केलेलं आहे. तर सर्वप्रथम मी दोन्ही
अतिशय न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणे न्यायदानाचं काम करणारे गोंडगे सर आणि फुके सरांचं मी अभिनंदन करतो आणि स्पर्धेचा निकाल घोषित करतो. तर प्राथमिक गटामध्ये 5वी ते 7वी प्राथमिक गटामध्ये 2च स्पर्धक होते आणि 2 स्पर्धकांमधून दुसरा क्रमांक मिळालेला आहे. कुमारी अंकिता दीपक पुरी या विद्यार्थिनीचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू आपण. अंकिता पुरी आहे का विद्यार्थिनी? चल. हुगे सर, काळे सरांना अशी विनंती करतो, कत्रुवार सरांना, की त्यांनी या विद्यार्थिनीचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, अभिनंदन करावं. त्यानंतर प्रथम आलेले 2च स्पर्धक होते, ही द्वितीय आली आणि प्रथम आलेली आहे आदिती ज्ञानेश्वर सोळंके. प्राथमिक गटातून वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम येण्याचा मान हिने मिळवलेला आहे. तर काळे सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीचं कौतुक करावं पुष्पगुच्छ देऊन. त्यानंतर माध्यमिक गटामध्ये 4 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यामध्ये सर्व तृतीय आहे. कुमारी रुपाली नवनाथ रवळे, सर्व तृतीय. या विद्यार्थिनीनं सोशल मीडिया चिंता व चिंतन या विषयावर आपलं वक्तृत्व सादर केलेलं होतं. व्यासपीठावरील मान्यवरांना, देशमुख सरांना अशी विनंती करतो की या विद्यार्थिनीचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर द्वितीय आलेला आहे चिरंजीव अजिंक्य उद्धवराव गलबे, शांताबाई नकाते विद्यालय पाथरी. हा विद्यार्थी या माध्यमिक गटातून द्वितीय आलेला आहे. याचं सुद्धा काळे सरांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं, अभिनंदन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर जाण्यासाठी पात्र ठरलेली आहे आमच्याच विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सोनाली महादेव गायकवाड, वर्ग 10वी. या विद्यार्थिनी माध्यमिक गटातून. नाथभजन सरांना विनंती करतो, या विद्यार्थिनीचं सोनाली महादेव गायकवाड, वर्ग 10वा ब, सेमीची विद्यार्थिनी आहे. हिचं या ठिकाणी अभिनंदन करावं नाथभजन सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी. विद्यार्थी मित्रांनो, कमी स्पर्धक आलेले होते परंतु त्यांनी अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं वक्तृत्व या ठिकाणी सादर केलेलं आहे. वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत आणि याच विषयावर त्यांना जिल्हा स्तरावर सुद्धा या ठिकाणी आपलं वक्तृत्व सादर करण्याची संधी मिळणार आहे. तालुक्याचं प्रतिनिधित्व ते करणार आहेत. यानंतर या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी सुनील खंदारे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शनाचं आभार प्रदर्शन करावं. जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ परभणीच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन आपल्या विद्यालयामध्ये करण्यात आलं. या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री होगे सर यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे श्री काळे सर या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सुंदर असं बहुमूल्य असं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी केलं. सरांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे श्री देशमुख सर, लोंढे सर, प्राध्यापक काळे सर यांचे देखील मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे रेंगे मॅडम यांचे देखील आभार आणि श्री कत्रुवार सर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सरांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे विविध शाळेमधून आलेले विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचेही मी आभार मानतो. परीक्षक म्हणून काम केलं श्री गोंडगे सर, श्री फुके सर यांचेही आभार. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी शांततेमध्ये हा कार्यक्रम ऐकून घेतला, त्याबद्दल तुमचे कौतुक. आणि जे विद्यार्थी स्पर्धेमध्ये विजयी झालेले आहेत अशा स्पर्धकांचं कौतुक आणि शुभेच्छा. त्याचप्रमाणे
एकंदर सर्वांचे आभार आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तत्पूर्वी सर तुम्हाला सूचना सांगणार आहे. उद्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद